प्रचारानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात ते दौरा केला आणि यावेळी खासदार राजन विचारे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं। यावेळी उद्धव ठाकरेंनी छोटेखानी भाषण केलं। एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला। निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्राची बदनामी झाली। गेलं ते जाऊ द्या, जे अस्सल शिवसैनिक निखार्यासारखे माझ्या सोबत आहेत ते उद्या मशाल पेटवणार आहेत। ठाण्यात लवकरच मी विराट सभा घेणार आहे असंही म्हटलं उद्धव ठाकरे यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांनी यावेळी निशाणा साधला। उद्धव ठाकरे यांनी या आरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते ठाण्याच्या जैन मंदिरामध्ये सुद्धा गेलेले होते आणि त्यानंतर ते पुन्हा मुंबईकडे मार्गस्थ झाले अशी माहिती मिळतेय। पण ठाण्यातलं राजकीय वातावरण मात्र या सगळ्यामुळे तापलेलं होतं। एका बाजूला राजन विचारे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जैन मंदिरात ठाकरेंचं स्वागत झालं त्याची दृश्य आणि ठाकरेंनी आनंदाश्रमाकडे मात्र पाठ फिरवली। आनंदाश्रमात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं पक्ष कार्यालय सुरू झाले आणि त्यामुळे तिथे त्यांनी जाणं टाळलं। जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे इकडे आहेत। बाकी जे विकाऊ होते ते विकले गेले। काय भावाने विकले तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगण्याची गरज नाही। निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले। ही नाही म्हटलं तर एक महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे, शिवसेनेची पण झालेली आहे। प्रजासत्ताक दिले त्याच्या तर शुभेच्छा आहेत आणि प्रजासत्ताक आपल्याला टिकवायचं आणि अगर प्रजासत्ताक की रक्षा करनी हो तो आपकी जो बात नहीं, आप क्या मांगे तो हम खून दे देंगे। ये खून देने की जरूरत नहीं, सिर्फ वोट दे दो, सिर्फ वोट दे दो, बाकी हम देख लेंगे। लवकरात लवकर ठाण्यामध्ये एक प्रचंड आपली जाहीर सभा घेणार म्हणजे घेणारच आणि त्यावेळेला मग कोणाचा काय समाचार घ्यायचा तुम्ही घेईन।